नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर. आज मी 2026मध्ये कोणत्या मेजर घटना घडणार आहेत हे सांगणार आहेत. तुम्ही याला मेजर प्रेडिक्शन्सही म्हणू शकता. तर चला तर सुरुवात करूया. यावर्षी 2026मध्ये कोणत्या घटना होणार आहेत. तर पहिली घटना अशी आहे की गोल्ड प्राईज म्हणजे सोन्याचे दर डिसेंबर 2026 पर्यंत 2 लाखपर्यंत पोहोचण्याचे योग आहेत. दुसरा, सिल्वर म्हणजे चांदी डिसेंबर 2026च्या आसपास 2,50,000 ते 3 लाखापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे सिल्वरचा भाव इथपर्यंत वाढू शकतो, 2.5 लाख ते 3 लाखापर्यंत. तिसरं, 2026मध्ये नवी करन्सी मार्केटमध्ये येऊ शकते, जो गोल्डला टक्कर देईल, म्हणजे सोन्यालाही टक्कर देईल अशी करन्सी मार्केटमध्ये येऊ शकते. चौथं, उत्तर पूर्व भागात भूकंपाचे चान्सेस आहेत, ज्याच्यात हिमालय बेल्ट हा सरकू शकतो, ज्यामध्ये प्राणहानी होण्याचे संकेत आहे. पाचवा संकेत असा आहे की 2026मध्ये पाकिस्तानचे विघटन होऊ शकते, म्हणजे त्याचे अनेक तुकडे होतील. सहावी प्रेडिक्शन अशी आहे की अमेरिकेची आर्थिक स्थिती जी आहे ती डगमगेल, स्टेबिलिटी खराब होईल त्यांची. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये अनएम्प्लॉयमेंट वाढेल, म्हणजे तिथे बरेच लोकांचे जॉब जातील, अनएम्प्लॉयमेंट वाढेल. त्याच्यानंतर आठवी प्रेडिक्शन आहे असं की भारतातून बाहेर देशात गेलेले लोक परत भारतात येण्याचे फार स्ट्रॉंग चान्सेस आहेत. 9th नंबरचे प्रेडिक्शन असं आहे की युक्रेन आणि रशिया हे देश फेब्रुवारी 2026मध्ये यांच्यात असलेल्या युद्धाचे 4 वर्ष कंप्लीट करतील आणि यांच्यातलं युद्ध अधिक वाढू शकतं, याचे पण चान्सेस खूप स्ट्रॉंग आहेत. 10 नंबरचं प्रेडिक्शन असं आहे की युक्रेन देशासाठी 2026 हे वर्ष संकट घेऊन येणार आहे. 11 नंबर, इराण आणि इस्रायल, अफगाणिस्तान, पाकिस्तान, चायना, टर्की, आफ्रिका, बांगलादेश, जपान, सिरिया, अरब देश आणि UAE इत्यादी असे अनेक देश युद्धात उतरू शकतात. जग 2 हिस्सांमध्ये विभागलं जाऊ शकतं असाही अंदाज आहे. मे 2026 नंतर पूर्ण जगात अनेक देश विश्वयुद्धात सामील होऊ शकतात. त्याच्यानंतर 14वा नंबर प्रेडिक्शन आहे तिसरे विश्वयुद्ध यानंतर तीव्र गतीने पुढे जाईल, म्हणजे सगळे लोक तिसऱ्या महायुद्धाकडे खेचले जातील. 15 नंबरचं प्रेडिक्शन असं आहे की ब्रिटन देशाद्वारे एका मोठ्या युद्धाचे सुरुवात होण्याचे योग जुळून येत आहेत. त्याच्यानंतर 16वं प्रेडिक्शन असं आहे की 2026मध्ये बंगाल आणि ओडिसा या दोन्ही राज्यांमध्ये अशांती, अस्थिरता निर्माण होईल. बंगालमध्ये मोठे वादविवाद होण्याचे योग आहेत. 17 नंबरचं प्रेडिक्शन असं सांगतं की भारतात धर्म समुदायांमध्ये भांडणे होऊ शकतात आणि मूळ भांडण कारणाचं धर्म, कास्ट इश्यू असा असू शकतो. 18 नंबरचं प्रेडिक्शन असं सांगतं की स्टॉक मार्केटमध्ये 2026मध्ये खूप मोठे चढ उतार पाहायला मिळतील, जे अनएक्सपेक्टेड असतील. 19 नंबरचं प्रेडिक्शन असं सांगतं की भारतात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिसा, महाराष्ट्र, बिहार या राज्यांमध्ये खूप जास्त पाऊस पडण्याचे योग आहेत, ज्यामुळे अनेक लोकांना जानमालाची हानी होऊ शकते. 20 नंबरचं प्रेडिक्शन असं सांगतं की युरोपमध्ये व भारतातील काही भागांमध्ये इन्फेक्शनद्वारे पसरणारा आजार येण्याची दाट शक्यता आहे. 21 नंबरचं प्रेडिक्शन असं सांगतं की भूमी म्हणजे जमिनीसंबंधी नवीन रूल्स, रेग्युलेशन, लॉज डेव्हलप होणार आहेत. 22 नंबर, यावर्षी अनेक बिल्डिंग्स पडूही शकतात किंवा त्यांना मोठ्या प्रमाणात क्रॅक्स जाऊ शकतात. न्यूजमध्ये तुम्हाला अचानक अशी न्यूज बघायला मिळेल की बिल्डिंग्स आपोआप पडल्या आहेत, त्यांना क्रॅक्स गेले आहेत. त्याच्यानंतर 23 नंबरचं प्रेडिक्शन असं सांगतं की सुनामी किंवा पूर भारतात, चायना, पाकिस्तान, स्पेन, ऑस्ट्रेलिया, हंगरी, UAE या देशांमध्ये येण्याचे फार योग जुळून येत आहेत. म्हणजे सुनामी आणि पूर भारतातही येणार आहेत.
यावर्षी भारतात अनेक नवीन टॅक्सचे रूल्स रेग्युलेशन्स बनवले जातील. म्हणजे जे आधी होते ते तर तसेच राहतील, पण काही चेंजेस होऊन नवीन रूल्स पण येण्याची शक्यता आहे. 25 नंबरचं प्रेडिक्शन असं सांगतं की सायबर सिक्युरिटीसाठी नवीन रूल्स रेग्युलेशन्स बनवले जातील आणि त्यांची अवेअरनेस लोकांमध्ये सरकारद्वारे वाढवली जाईल. 26 नंबरचं प्रेडिक्शन असं सांगतं की बँकिंग सेक्टरमध्ये ग्रोथ होईल, नवीन रूल्स बनवले जातील. म्हणजे बँकिंग सेक्टरला फायदा होऊ शकतो यावर्षी आणि नवीन रूल्स रेग्युलेशन ही बनवले जातील बँकिंग सेक्टरसाठी. 27 नंबरचं प्रेडिक्शन असं सांगतं की एज्युकेशन सेक्टरमध्ये अनेक चेंजेस होतील. स्कूल कॉलेजमध्ये कठोर नियम बनवले जातील स्टुडंटच्या सिक्युरिटी आणि सेफ्टीसाठी आणि त्याच्यात पॅरेंट्सही इन्व्हॉल्व असतील. 28 नंबरचं प्रेडिक्शन असं सांगतं की स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये भारत सक्सेस मिळवेल, ग्रोथ मिळेल भारताला आणि भारत स्वतःसाठी नवीन शक्तिशाली वेपन्स म्हणजे हत्यारं बनवणार आहे जे युद्धात कामी येतील. 29 नंबरचं प्रेडिक्शन असं सांगतं की यावर्षी 2026मध्ये जंगलांना आग लागण्याचे खूप दाट योग बनलेले आहेत. त्यामुळे आपली प्रायोरिटी ही आहे की जंगलांचं रक्षण करणे, खूप झाडे लावणे. त्यानंतर 30 नंबरचं प्रेडिक्शन असं सांगतं की भारतातील पश्चिम भागात म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा येथील जनतेत अशांतता पसरणार आहे आणि त्यासाठी कारणीभूत ठरेल म्हणजे भाषा, धर्म, विवाद, ज्यामुळे पब्लिक आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीचं नुकसानही होऊ शकतं. 31 नंबरचं प्रेडिक्शन असं सांगतं की 2026मध्ये शनी मीन राशीत असल्यामुळे कर्क, वृश्चिक, मीन या जलतत्व राशी जास्त सक्रिय होणार आहेत. त्यामुळे भारताच्या उत्तर भागात जलतांडव बघायला मिळेल. आणि 32वी जी लास्ट प्रेडिक्शन आहे 2026ची ती म्हणजे USA पण या तबाहीतून सुटणार नाही आहे आणि USAला खूप जादा नैसर्गिक हानी होऊ शकते, अनएम्प्लॉयमेंट होऊ शकते तिथे. तर ओव्हरऑल सांगायचं झालं USAची स्टेबिलिटी डगमगणार आहे. तर हे झाले काही प्रेडिक्शन 2026चे. आशा आहे तुम्हाला खूप आवडले असतील आणि अशाच नवीन अपडेटसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.